तर आशिष शेलार संजय केळकर मंत्री झाले तर आमचा फायदा होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। भाजपच्या निष्ठावंतांना न्याय मिळणार नाही असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। भाजपच्या निष्ठावंतांना शेवटची संधी बंड करा आणि मजबूती दाखवा असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे। संजय केळकर मंत्री झाले आमचा फायदा आहे। योगेश जी सागरजी मंत्री झाले, आमचे तापकीर साहेब मंत्री झाले, आमच्या महिला म्हणून ताई मी परवा तुमचं नाव घेतलं, महिला म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही। 5-2.5 वर्षाची 1.5 वर्षाची टर्म गेली, तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही। तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे। तुम्हाला काहीही न्याय मिळणार नाही। आणि म्हणून निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे। तुम्ही बंड केल्याशिवाय, तुम्ही ठामपणाने तुमची मजबूती दाखवल्याशिवाय, नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे सरकत जाल। इकडे महापूर, भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे। तुम्हाला काय हाताला लागलं?